एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। संचालक पदासाठी निकष पूर्ण करू न शकल्यानं सहकार खात्याने ही कारवाई केली आहे। सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्तेंचे मेहुणे आहेत। एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल निवडून आल्यापासून एसटी बँक वादात सापडली आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचं काम पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे। मागासवर्ग आयोगाच्या विरोधात ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा आक्रमक झालाय। आधी आमच्याशी चर्चा करा, मगच नवे निकष ठरवा। मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण ठरवताना आम्हाला विश्वासात घेतलं नसून मागासवर्ग आयोगाच्या कामाबाबत शंका येत असल्याचा आरोपही त्यांनी केला। मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण ठरवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने 19 निकष निश्चित केलेत। मात्र आयोगाच्या या बैठकीला 11 पैकी केवळ 5 सदस्यच हजर होते। त्यामुळे निकष अंतिम करण्यासाठी 4 जानेवारीला पुण्यात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे। उत्तर गोव्यातील केरी तेरे खोल खाडी किनारी मोठ्या संख्येनं बॉबी तारले मासे लागल्यानं मत्स्यप्रेमींसह अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पौर्णिमा असल्यानं समुद्राला थोडी भरती देखील होती। या उधाणामुळे आणि निखळ चंद्रप्रकाशामुळे मासे मोठ्या संख्येनं समुद्रकिनारी आले असावेत असं बोललं जातं। मालेगावच्या आयेशा नगर भागात आग लागून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना 12 बलुतेदार फाउंडेशननं संसार उपयोगी साहित्याचं वाटप केलं। तब्बल 25 ते 30 मुस्लिम कुटुंबांना साहित्याचं वाटप करत 12 बलुतेदारांनी हिंदू मुस्लिम एकात्मतेचं दर्शन घडवलं। तुम पकाना चालू करो ये सब। वाशिममधील अनसिंगमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली। यातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली। या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातील महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली।